कसं आहे कसं आहे? गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे संडे आणि आज संडे आम्ही फंडेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी चाललोय एका ठिकाणी. छोटासा ट्रेक आहे आपल्या खेड आंबेगाव तालुक्यात. तर तिकडे जाणार आहोत आम्ही आणि सकाळचे वाजले काहीतरी 7 आणि सगळे मित्र रेडी झालेले आहेत. सगळ्यांना फोन केलेला आहे मी. काही जण अजून उठलेले नाही आहेत, जसं की कौस्तुभ वगैरे. ते काय आता काय माहिती किती लेट होतं आहे, पण सगळ्यांना कॉल केला आहे. सगळेजण तयार आहेत, हळूहळू सगळेजण तयार होत होते आणि आम्ही आता मस्त निघणार आहोत ट्रेकसाठी. भरपूर दिवसांपासूनची इच्छा होती की जायचं आहे आणि आज तो दिवस आलेला आहे. तर लवकरच आता निघतो, सगळ्यांना मित्रांना भेटून मग तुमच्यासोबत भेटतो परत. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता वाजलेत मित्रांनो 7:45 आणि आत्ताशी अक्षय आणि मी आलेलो आहे. अक्षय कुठे आहेत पोरं? झोपले अजून. याला काय अर्थ आहे काय? आपण मला तेच वाटतं. गाडी आहे आपल्याकडे, टू व्हीलरवर जायचं का? जाऊ सोबत. म्हणजे एकदम विचित्रपणाचा कळस आहे. म्हणजे कौस्तुभ चौधरी आहे ना हा, मी म्हणलं ना तुम्हाला मग कौस्तुभ चौधरी वटवट करत होता. हा, त्यांनी बरं लेट केलेलं आहे. पर 8 वाजले. मी सकाळी 6 वाजता उठले. काय सांगायचं. आम्ही आता आलोय स्वागतला चहा प्यायला. मस्त चहा पिऊ. हरी आणि यश येतोय. स्वतः हरी भाऊ आणि यश आलेले आहेत आता इथं. याला काय अर्थ आहे? हा वेळ आहे का? काय ते कोणी केलं लेटचा? भांगारे काठी भांगारे म्हणजे प्रितेश का? काठी भांगारे हरी हा राव घे ना अरे राव काय जेवण चाललंय काय इथे पोरं आली नाही. फायनली मित्रांनो आम्ही निघालेलो आहे. गाडीत बसलेलो आहे. सगळेजण आलेले आहेत. केतनजी पूर्वन या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं आपल्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे. केतन येस. आणि अण्णा पण इकडं. काय बोलला तू? आप्पा आहे. गुड मॉर्निंग. येस. आता गाडी वगैरे आपण मस्त बसलेलो आहे. दुसरी गाडी येते आणि इकडं आम्ही हवा चेक करायला आलो होतो पण बंद आहे ते. अरे काय वाटतं का भंगारा एवढा वेळ असतो का? हा, उठला होता 6ला. उठला होता 6ला. 6:30 झालं परत झोप आली. अरे काय एवढा वेळ? ती बॉटल घे इकडे पहिल्यांदा. शर्ट बीट घालू कुठं चालली तुम्ही? फिरायला. कसले उलागर नो लोकेशन. नो लोकेशन. नो लोकेशन. नो लोकेशन. स्टँडर्ड आहे तेवढी. ही काय पद्धत आहे का? मस्तपैकी आता नाश्ता झालेला आहे मित्रांनो आमचा. लक्ष दे कोण आला पिन्नक मध्ये. तर आता आमचं नाश्ता झालेला आहे. मस्तपैकी मिसळ खाल्लेली आहे. येस, त्यांना मग अशी स्टार्टिंगला दाखवले ते मित्रांनो डिंबे धरण आहे. डिंबे डॅम एकदम छान पैकी. आणि आता नाश्ता करून टपकन निघू इथून. 30-40 किलोमीटर आहे. येस, लवकर जाऊ. मस्त सूर मारू. येस. फायनली वी आर ॲट द लोकेशन बॉईज. आणि इथे येऊन यांचं काय लहानपणासारखं चाललंय काय कळत नाही. लहान मुलांसारखं. वाव वाव कौस्तुभ. आहा, भोरगिरी. भोरगिरी म्हणून आहे गाव आहे. भोरगिरी ना रे. भोरगिरी ना रे. भिवेगाव. भोरगिरी म्हणजे हे लोकेशन आहे आणि भिवेगाव हे असं इथं गाव आहे. तिथं आम्ही आलेलो आहे आणि तिथं आमच्या आता गाड्या लावल्या आहेत दोन्ही पण. तिकडे कौस्तुभची इकडे आपली.
आणि इथून आपण आता जाणार आहोत. इकडं छोटासा ट्रेक असणार आहे आपला. हे जे डोंगर दिसत आहेत तुम्हाला, इथं जायचं आहे आपल्याला, इथं कुठंतरी. तर निघालेलो आहे आता आम्ही ट्रेकला. एकदम छोटासा ट्रेक आहे, 15-20 मिनिटाचा. हे पाऊण तासच आहे. काही विनक सांगूया बा, मागच्यांना माहित नाही. हे काय रे, करवंद घे ना आपल्याला. चल लय क्वालिटी आहे बघा. देऊ का तुला? चांगले भाऊ. करवंदाच्या बनात ऑलमोस्ट जवळ आलेलो आहे मित्रांनो आपण. 20 ते 25 मिनिटातच आपण असं पाण्याच्या जवळ आलेलो बघा, तुम्हाला दिसेल आता. हा हा हा. आणि आय गेस आपल्याला इकडे जायचंय मित्रांनो. शोधत शोधत आलोय आम्ही थोडं थोडं. बघूयात. आय गेस मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट जवळ आलेलो आहे. मगाशी त्या पाण्यातून गेलो पण आता पाऊल वाटेने आपण इकडे आलेलो आहे. आणि हळूहळू पाण्याचा आवाज जरा जोरात वाढतोय. याचा अर्थ की आपण धबधब्याच्या जवळ आहे. आणि ही जागा अशी कोणाला जास्त माहीत नाही आहे, कमी लोकांना माहिती आहे. आम्ही पण असं विचारत आलोय. तर आलोय आपण आणि गर्दी नाही आहे बिलकुल. आणि आवाजाचा, पाण्याचा आवाज वाढतोय हे तुम्हाला लक्षात येत असेल. आणि फायनली मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि आम्ही आता पळत सुटलोय. बिना चेंज करता काय करता आम्ही जवळ आलोय आमच्या धबधब्याच्या. पण पाऊस आलाय, पळावं लागतंय. जवळ आलोय आपण. हे मागे या. आम्ही परत एकदा रस्ता जर आमचा विस्कळीत झालाय. हा छोटा धबधबा आहे इथं, पण आम्ही जे बघायला आलतो ते नाही येते मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. एक छोटा धबधबा आहे इथं, तो दाखवतो मी तुम्हाला. वाव, सुंदर. पण हा तो नाहीये जो आम्ही बघायला आलतो. हे दुसरा येणार तो. दूसरा यहाँ से बचने के चांसेस बहुत कम है. बहुत घने जंगल में फंस गए. आता हा छोटा धबधबा बघून झालेला आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे. आणि सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. इकडं थोडा फोटोशूट करतात आहे आणि त्यांचा पण फोटोशूट चालू आहे. आणि आम्ही आता जाणार आहे मेन धबधब्याकडे वरून. त्या साईडनी असा रोड आहे वरती. तर हा छोटा आहे, तर त्यापेक्षा मोठा आता धबधबावरती आहे. ते बघायला जाऊयात आपण. काय नाही, थोडं हे होईल, थोडस असं फक्त पाय हे कर. आता चालायचं. अरे मोडू नको, असं नाही होते. आवाज एकदम जोरात येत आहे मित्रांनो. आणि आय गेस वी आर ऑलमोस्ट हिअर. आलोय बाळा अक्षय. चल. येस, वी आर फायनली हिअर. मिनी देवकुंड म्हणू शकतो आपण. I am hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. कसं आहे? I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too
sky in your mind. We're soaring on top of the फायनली मित्रांनो आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही मस्तपैकी स्विमिंग केली. एवढी मजा आली. एकदम थंडगार पाणी होतं एकदम आणि वॉटरफॉल पण एकदम नादिक होता. एकदम क्लासिक एकदम थंड पाणी होतं आणि नो लोकेशन. येस इट वॉज अ सिक्रेट लोकेशन. आणि तरी पण ते शोधत आम्ही आलोय कसं तरी आणि एक नंबर होतं. खूप मजा आली. आता आम्ही रेडी होऊन परत निघालोय आमच्या गाड्यांकडे हळूहळू. तर चला तर मग. आणि आता जाता जाता एवढा पाऊस लागायला लागलाय मित्रांनो. मला असं वाटतं मी एकदम बिअर गिल मला आता असं वाटतं मी काय बेअर ग्रिल झालोय. बेअर ग्रिल मॅन वर्सेस वाइल्ड बेअर ग्रिल्स. आणि मला कळत नाही रस्ता कुठून जायचा है. क्या लगता है आपको कहाँ से जाना है. हम यहाँ पे फिसल रहे हैं. बहुत ही बारिश हो रही है और यायलाच लागतंय. हॉटेल भाग्यश्री. नो लोकेशन. पाऊस खूप वाढलाय मित्रांनो. हळूहळू चाललोय आता आम्ही. खूप भिजलोय मित्रांनो. एवढं भिजलोय की पूर्ण शर्ट परत काढावं लागलाय. आणि जवळ चालू आहे आता. येताना खूप लवकर आलोय आम्ही पण सगळेच भिजलेत. पण वातावरण एकदम मस्त झाले आणि पावसाने सगळी घाण केलेली आहे. बाकी काही नाही. फायनली गाडींच्या इथे आलेलो आम्ही. आता चेंज करत आहोत. अरे हरी 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 रे. चला लवकर चेंज करू घ्या. भूक लागली आता. पाणी पी बाळा. लवकर लवकर आवरा. चला ताण पण लागली इडली. मी तर आता शर्ट घालणार आहे परत. तेच चला निघूयात गोडेगावला. फायनली एका ठिकाणी आम्ही आता जेवायला थांबलोय मित्रांनो. आणि इथं चिकन आणि मटन थाळी आता खाणार आहे आम्ही. हे बघू व्हिडिओ जरा आपल्याला झलक बघू आपल्या. हा लवकर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील. हेच आता सगळे व्हिडिओ आणि हे बघू. मला हे करा. अँड फायनली मित्रांनो आपण जुन्नरला आलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला एंड होतोय. आपण स्वागत चहाला आलेलो आहे. आणि त्याची सासूरवाडी त्याला पण बोलून घेतलेली. आणि ओंकार स्वतः आलेला आहे. आम्हाला चहा पाजणार आहे तो आज. त्याचं डेब्यू झालंय आपल्या ब्लॉग मध्ये. हाय करा. हाय हॅलो. आणि आज चहा पण पाजतोय आपल्याला. हा तो रोजच पाचतो त्यात काय वाद नाही. पण परत एकदा आम्ही आलेलो आहे स्वागत चहाला. आता मस्त चहा पिऊ. कल्टी टाकू पटकन चहा मारून. आणि लवकरच व्हिडिओ एंड करू आपण. आता पहिले चहा पिऊन घेऊ. अरे बघ खेळ बघ.